मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग ना तुम्ही जरा हलका फुलका बघणार आहात. म्हणजे आता सायलीच्या आणि अर्जुनच्या आयुष्यात खूप आनंद आलाय आणि हा आनंद ना ते अगदी बालिश होऊन साजरा करताय असं त्यांनी दाखवलंय. एकीकडे यांचा आनंद आणि दुसरीकडे आता यात सगळ्या यांच्या विलन्सची मस्तपैकी सभा भरली आणि यांना कसं कसं छळायचं हे सगळं त्या विलन्सने ठरवलंय आजच्या या भागामध्ये. बघा तर मंडळी, ठरलं तर मग आजचा भाग बघून तुम्हाला जरा हलका फुलका आनंद मिळणार आहे, हे मात्र खरं आहे. सुरुवातीला बघा काय होतं, सायली म्हणत असते, मला माझा सगळा आनंद मिळालाय, मला माझं कुटुंब परत मिळाले, मी खूप खुश आहे. माझ्या कुटुंबाला मी आसुसले होते, तन्वी म्हणून मिळणारे हे प्रेम वेगळं. आता अर्जुन, अस्मिता आणि अश्विन तिघे हिच्यासोबत गंमत करतात बरं का. अर्जुन म्हणतो, तू आत्ताच रडायला लागलीस बायको, तर पुढे काय होईल? आणि हिची सगळेजण आता चांगलीच मजा घेतात. आता सायलीच्या गालाला सगळ्यांनी थंड आईस्क्रीम लावलंय बरं का, तिघांनी मिळून. आता सायली म्हणते, ए काय चाललंय तुमचं? मग अस्मिता म्हणते, आठवतं का तुला लहानपणी आम्ही असंच आईस्क्रीम लावायचो तुझ्या गालाला थंड थंड? सायली म्हणते, म्हणजे काय, चांगलंच आठवतं मला. अर्जुन म्हणतो, अरे अजून बाकी आहे. आणि तिला सगळेजण एक एक चमचा आणखीन आईस्क्रीम पण खाऊ घालतात बरं का. आता ती चिडते बरं का सायली, म्हणजे एक लहानपण एन्जॉय करता येते असं त्यांनी आज हलकं फुलकं दाखवलंय. अर्जुन तिच्या गालाला अजून अजून आईस्क्रीम लावत असतो आणि ती ओरडत असते, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? आता कसं असतं प्रेक्षकांनो, बहीण भावंडांमध्ये म्हणजे आते भाऊ मामे भाऊ असा एक ग्रुप असतो की नाही लहानपणी. आता त्यातनं एखादं रडकं लेकरू असतं, ते सगळ्यांचं टार्गेट असतं, म्हणजे काही झालं की त्याला चिडवायचं आणि मजा घ्यायची. तसं आपल्या सायलीबाईचं चालू आहे बरं का सध्या. आता हे सगळे मजा घेत आहे सायलीला चिडवून. आता सायलीने पण तिचे भरपूर लाड करून घेतलेत. आता इकडे सचिन भेटलाय त्या कॉन्स्टेबल बाईला, प्रियाची कॉन्स्टेबल बाई नाही का ती तिथली जेलमधली, त्या बाईला तो म्हणतोय, गाडीमध्ये भेटलाय आणि म्हणतोय, तुम्ही आतापर्यंत आम्हाला खूप मदत केली आहे, इथून पुढे सुद्धा प्रियाला आता जेलमध्ये मदत करायची. त्यावरती कॉन्स्टेबल बाई म्हणते, याचा मोबदला द्या आता मला. सचिन म्हणतो, हे घ्या, ही एवढी मोठी रक्कम तुम्हाला दर महिन्याला मिळत राहील, पण काम झालं पाहिजे. म्हणजे ही अजून जेलमधून सुटणार नाहीये बरं का प्रिया. जेलमध्ये राहून आता हे सगळे त्यांचे काय म्हणतात त्याला, सगळे पत्ते फिरवणार आहेत. आता इकडे राकेश पण एका कॉन्स्टेबलला भेटलाय आणि त्याला म्हणतोय की हे घ्या, हे रक्कम तुम्हाला दर महिन्याला मिळणार. तो कॉन्स्टेबल खुश होऊन म्हणतो, दर महिन्याला? राकेश म्हणतो, माझ्या पप्पाला काही कमी पडता कामा नये, त्यांच्या कम्फर्ट पुढे हे काहीच नाही. तो कॉन्स्टेबल खुश होत म्हणतो, चालेल ना साहेब, चालेल ना. राकेश म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेवायचा, माझे पप्पा जे मागतील त्यांना वेळच्या वेळेवर मिळालं पाहिजे. फोन कॉल्स, मीटिंग, काहीच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे या सगळ्यामध्ये. आणि इकडे सचिन त्या कॉन्स्टेबल बाईला बोलताना दाखवलंय की इथून पुढे आता तुम्हाला आमचे सगळे कामं करावे लागतील आणि थोड्याच वेळात आमची मीटिंग होणार आहे. ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, काळजी नका करू, सगळ्या तुमच्या कामं होतील म्हणून असं ती सांगत असते. आणि इकडे राकेश सेम तेच वाक्य त्या कॉन्स्टेबलला सांगताना आपल्याला दाखवलंय. आता नेहमीप्रमाणे अधूनमधून इकडे अर्जुन सायलीचे सीन दाखवलेत आणि अधूनमधून इकडे या विलन्सचे सीन दाखवलेत. मी काल म्हटले होते ना प्रेक्षकांना तुम्हाला, अगदी त्याचप्रमाणे आता ठिपक्याची रांगोळीचे एपिसोड बघताय तुम्ही असं फील होणार आहे. आता चैतन्य सायलीला म्हणत असतो, काय तू पण सायली वहिनी क्यूट क्यूट दिसते, आईस्क्रीम गर्ल. अर्जुन पण म्हणतो, क्यूट क्यूट दिसते. कल्पनाताई म्हणतात, ए माझ्या भाचीला त्रास नाही द्यायचा. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा त्रास नाही देते, आम्ही गंमत करतोय तिची. पण आता सायली खूप चिडते बरं का, म्हणजे गमतीत चिडते आणि म्हणते, नाही 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 नाही, गंमत नाहीये. तन्वीच्या गालाला आईस्क्रीम लावणं, हात लावणं हा एक गंभीर गुन्हा आहे आणि हा गुन्हा तुम्ही सगळ्यांनी सहजपणे केलाय बरं का. जरा बालिश भाग बघणार आहात बरं का तुम्ही, म्हणजे जरा बालिशच वाटलं हे, पण आता मजा आली बरं का बघताना. प्रतापराव म्हणतात, ऑर्डर ऑर्डर, सगळ्या गुन्हेगारांनी आत्ताच्या आत्ता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहा, चला चला. चारही गुन्हेगार उभे राहा समोर. अश्विन म्हणतो, डॅड काय चाललंय तुमचं? प्रतापराव म्हणतात, ए मी आता डॅड नाहीये, जज आहे, चला चला उठा. आता हे तिघंचे तिघं उभे राहतात आणि अस्मिता पण बरं का. आता यांनी आईस्क्रीम लावलं ना सायलीच्या गालाला, त्याच्यावरूनच त्यांनी एपिसोड रंगवला आजचा. प्रतापराव म्हणतात, हा मिसेस सायली सुभेदार, तुम्हाला नक्की वाटतंय का की या चौघांनी तुमच्यावर अन्याय केलाय? सायली म्हणते, हो म्हणजे काय, या चौघांनी ठरवून माझ्या गालाला आईस्क्रीम लावलंय, जबरदस्ती लावलंय आईस्क्रीम. अर्जुन म्हणतो, अरे काय हा आरोप आहे बायको, काही पण हा. प्रतापराव म्हणतात, ऑर्डर ऑर्डर, कोर्टाची शांतता भंग करू नका. आणि मिसेस सुभेदार, तुमची केस कोण लढणार आहे? सायली म्हणते, माझी केस मीच लढणार आहे आणि माझे साक्षीदार असतील प्रतिमा किल्लेदार आणि कल्पना सुभेदार. कल्पना ते म्हणतात, आम्ही तयार आहोत, पण या चौघांपैकी मुख्य आरोपी कोण आहे?
सायली म्हणते अर्जुन सुभेदार. अर्जुनलाच वेटीस धरलंय आता सायलीने. एक गंमत जम्मत दाखवली आहे प्रेक्षकांना त्यांनी. मस्त वाटलाय हा भाग बघायला. म्हणजे बघावा आणि सोडून द्यावा, जास्ती विचार करू नये असा हा आजचा भाग आहे. अर्जुन म्हणतो मी एकटाच होतो का तुला आईस्क्रीम लावणारा? या तिघांनी पण तुझ्या गालाला लावलं ना आईस्क्रीम, चैतन्याने पण लावलं होतं आईस्क्रीम. प्रतापराव म्हणत असतात ऑर्डर ऑर्डर. ओ अर्जुन सुभेदार, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, तुम्हाला बोलायची संधी मिळेल, शांत राहा. मग प्रतापराव म्हणतात बोला बोला मिसेस सुभेदार, तुम्ही बोला. मग सायली म्हणते बघा ना, हे नेहमीच असे करतात, म्हणजे मला त्रास देतात आणि म्हणतात गंमत केली. हे बघा आता हे सगळे साक्षी आहेत इथले. लगेच विमल पण म्हणते हो म्हणजे काय, मी पण बघितलं, स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. या चौघांनी मिळून आमच्या सायलीताईला त्रास दिलाय बरं का. अश्विन म्हणतो ओ विमलताई, कुठे तुम्ही मध्ये मध्ये बोलताय, थांबा ना जरा, तुम्ही साक्षीदार नाही आहात ना, मग तुम्ही गप्प बसा ना. त्यावर सायली म्हणते माझे साक्षीदार कोण आहे हे ठरवायचा अधिकार फक्त माझा आहे. म्हणजे प्रेक्षकांनो हे लिंबू टिंबूचं कोर्ट आहे बरं का. काही दाखवलं आज प्रेक्षकांनो, पण ठीक आहे, चला मजा आ गया असं म्हणायला हरकत नाहीये. मग बाई काही असो का नसो, आईला लेकीचं कौतुकच असतं. लगेच प्रतिमा आत्या म्हणतात बघ बाई कल्पना, माझ्या लेकीने या घरात पुन्हा हसू आणलं तर. आता सायली म्हणून पण ती या घरात हसू आणतच होती बरं का प्रेक्षकांनो, पण आता काय अगदी ऑफिशियली लेक म्हणून डिक्लेअर झाली आहे ना सायली. मग काय आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चहूकडे. इकडे महिपतरावांचं काय चाललंय बरे, तर महिपतराव घुसले इकडे जेलमध्ये. आता हे जरा अतिशोक्ती नाही झाली का प्रेक्षकांनो, अख्खा लवाजमा घेऊन महिपत त्या जेलमध्ये घुसतो बरं का. मग जेलमध्ये म्हणजे त्या पोलीस स्टेशनमध्ये सगळे लोक आलेत त्याच्या मागे आणि महिपत बाबा की जय म्हणत असतात. आता तिथे ते पोलीस अधिकारी असतात ना, ते म्हणतात अरे वा शांत व्हा आपण. काय रे महिपत बाबा, काय रे कमाल, तुझी चांगलीच प्रगती झाली आहे महिपत, छान छान. अरे काय रे महिपत, तुझी सुरुवात इथूनच झाली होती की, आणि आता लगेच महिपत बाबा, अरे एवढा मोठा झालास. महिपत आता त्या पोलीस अधिकाऱ्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो हो साहेब, आमचं अहो भाग्य, तुम्ही आमची आठवण ठेवली. नाही, इथे असताना तुमच्याकडनं 4 चांगल्या गोष्टी शिकलो, आता समाजाला त्याच गोष्टी शिकवतोय. आता ते इन्स्पेक्टर त्याला विचारतात पण तू इथे का आलायस महिपत? त्यावर महिपत म्हणतो नाही, जसं मी शिकून शहाणा झालो तसंच माझ्या मित्राला पण शिकून मला शहाणं करायचंय, या गुन्हेगारी जगतातनं त्याला बाहेर काढायचंय, चांगल्या मार्गावर त्याला चालवायचंय, त्याला चांगलं ज्ञान द्यायचंय, चांगल्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून द्यायला मी इथे आलोय त्याला भेटायला. मी नागराज बंधूंना भेटू शकतो का? ते अधिकारी म्हणतात त्यासाठी परवानगी लागते बाबा महिपत. आणि मग राकेशने ते परवानगीचं लेटर पण दाखवलं. मग ते पोलीस त्यावर सही करतात बरं का, आणि त्याला म्हणतात ठीक आहे जा, तू भेटू शकतोस. आता त्याने एवढा लवाजमा आणलाय प्रेक्षकांनो, खरं तर पोलिसांनी बघायला हवं होतं ना की तो काय बोलतोय काय नाही, पण ते सगळे नियम बियम सगळे धाब्यावर बसवण्यात आलेले आहेत. आता काय बाबा, महिपत बाबा झाल्यावरती कोण काय विचारणार आहे त्यांना. आणि मग महिपत आभारी आहे असं म्हणून नागराज बंधूंना भेटायला जातात त्यांच्या. अरे यार प्रेक्षकांनो, आज फार हसायला आलंय बरं का मला. आता इकडे बघा, यांचं कोर्ट, यांचा निर्णय आणि यांचे जज, चालू आहे कोर्टाची यांचं नाटक. आता हा चैतन्य म्हणतो अरे तुम्ही सगळे सामील झालात सायली वहिनीला. प्रतापराव म्हणतात ऑर्डर ऑर्डर. अर्जुन म्हणतो डॅड, जज म्हणून तुम्हाला एवढंच बोलता येतं का? ऑर्डर ऑर्डर, दुसरं तुम्ही काही बोलतच नाही. प्रतापराव म्हणतात ए अर्जुन, मी डॅड नाहीये, जज आहे, ऑर्डर ऑर्डर. अर्जुन म्हणतो सॉरी बोला ऑर्डर ऑर्डर. अर्जुन पुढे म्हणतो मिलॉर्ड, माझी विनंती आहे कोर्टाला की माझी बाजू मांडू दे मला. मग पुन्हा प्रतापराव ऑर्डर ऑर्डर म्हणतात. सगळे हसायला लागतात. मग प्रतापराव पुन्हा सॉरी म्हणतात आणि म्हणतात हा चला परमिशन ग्रँटेड. अश्विन म्हणतो नशीब वेगळा शब्द बोलले डॅड. अर्जुन म्हणतो ए जज आहे ते, शांत बस. मग अर्जुन पुढे म्हणतो मी माझ्या बायकोच्या गालावर थंड हात लावला, तिला आईस्क्रीम भरवला, हा काही गुन्हा आहे का जज साहेब? नाही, मी काही एकटा नव्हतो या सगळ्यामध्ये, अस्मिताई, चैतन्य, अश्विन ह्या तिघांनी पण बरोबर केलंय ना क्राईम, हे सामील होते माझ्यासोबत, हे तिघे पण एक समान गुन्हेगार आहेत माझ्यासारखेच. आता इकडे यांची सभा भरली बरं का प्रेक्षकांनो. यांनी ना म्हणजे मला काल वाटलं होतं की व्हिडिओ कॉल केला का काय एकमेकांना, पण बघा इकडे सचिन प्रियाला भेटायला आलाय आणि तिकडे नागराज बंधूंना भेटायला महिपत बाबा गेलेत. आता ते सगळे व्हॉइस कॉलवर बोलतात बरं का प्रेक्षकांनो, एकत्र मीटिंग आहे यांची व्हॉइस कॉलवर. आता बघा तिथे ती कॉन्स्टेबल बाई येते आणि यांना सांगते की लवकर आवरा तुमची मीटिंग. सचिन सांगतोय प्रियाला आता नागराज अंकलच्या जेलमध्ये महिपत, राकेश आणि नागराज अंकल आहेत, सिक्रेट मीटिंग करतायत
आणि ती कॉन्स्टेबल बाईला म्हणतो सचिन जरा तुमचा फोन देता का प्लीज. आणि त्या कॉन्स्टेबल बाईच्या फोनवरनं सचिनने फोन लावलाय, काही प्रूफ नको ना समोर मागे पुढे राहायला. आता सचिन म्हणतो आपण कॉलवर मीटिंग करणार आहोत बरं का त्यांच्याशी प्रिया. मग ती कॉन्स्टेबल बाई म्हणते पटापटा बोला बरं का, जे काही बोलायचं ते. थोड्या वेळाने मॅडम येतात बरं का राऊंडला, त्याच्या आत लवकर तुमची मीटिंग संपवा. मग प्रिया म्हणते ताई तू लक्ष ठेव बाहेर कोणी आलं तर सांग बरं का आम्हाला. बघा प्रेक्षकांनो, वर्क फ्रॉम होम असताना तसं वर्क फ्रॉम जेल चालू आहे बरं का या सगळ्यांचं. सॉरी प्रेक्षकांनो, मला ना जरा हसूच येऊ लागलं बाई, आज तसं सिरियस आहे बरं का भाग प्रेक्षकांनो. आता यांची सिरियस मीटिंग चालू आहे, आता बदला बिदला घ्यायच्या मूडमध्ये हे सगळे बरं का. बघा तर आता फोन लावला त्या सचिनने त्या कॉन्स्टेबल बाईच्या मोबाईलवरनं. इकडे राकेशच्या मोबाईलवर फोन खणाणला. तो कॉन्स्टेबल आता राकेशला फोन देतो, त्या दुसऱ्या कॉन्स्टेबलच्या फोनवर फोन लावला यांनी, सॉरी तिथल्या बरं का त्या जेलमधल्या. मग आता सचिन म्हणत असतो प्रिया, अण्णा, नागराज अंकल तुम्ही काही वर्षापूर्वी वात्सल्य आश्रम केससाठी एकत्र होतात ना. मग मैपत म्हणतो हो बरोबर आहे. मग सचिन म्हणतो त्यावेळेला सुभेदार किल्लेदारांना तुम्ही भरपूर मनस्ताप दिला होता, त्यांना विठीला धरलं होतं ना बरोबर. नागराज म्हणतो हा बरोबर आहे ना. मग सचिन म्हणतो हे सगळं तुम्हाला कसं जमत होतं, कारण त्यावेळी तुम्ही सगळे एकत्र होतात म्हणून तुम्हाला जमत होतं. आपण अजूनही एकत्र येऊ शकतो, आपली मूठ करू शकतो आणि मग या अर्जुन साईला टफ फाईट देऊ शकतो. त्यावर आता नागराज म्हणतो मी त्या प्रियावर विश्वास ठेवणार नाही बरं का सचिन. प्रिया म्हणते इकडनं मग माझा कुठला तुमच्यावर विश्वास आहे. आता यांच्या सुरुवातीला भांडणं लागतात, पण प्रेक्षकांनो मला प्रश्न पडला यांच्या टीमचा नेमका म्होरक्या कोण आहे, कारण हे सगळे 150 आहेत ना. नाही म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की यांच्या टीमचं काय लीड कोण करणार आहे, मॉनिटर कोण आहे यांच्या टीमचा. मला कमेंटमध्ये नक्कीच. आता इथून पुढे सायलीचा सीन दाखवलाय सुभेदारच्या घरचा. मग सायली म्हणत असते युअर ऑनर माझी खात्री आहे ही कल्पना फक्त अर्जुन सुभेदारांची आहे मला त्रास देण्याची. याची शहानिशा करण्यासाठी तुम्ही हवं तर त्यांची उलट तपासणी करा. मग लगेच कल्पना ते म्हणतात मी घेते ना उलट तपासणी. आता ही साक्षीदार उलट तपासणी घ्यायला लागला बरं का. चैतन्य म्हणतो ना अरे वा हे भारी आहे हे कोर्ट, म्हणजे साक्षीदारच उलट तपासणी घेतोय. सुभेदारांच्या कोर्टात काही पण होऊ शकतं बाबा. चैतन्य तेवढा टोमणा मारतो. कल्पना ताई म्हणतात हा चला तर मग अश्विन सुभेदार सांगा बरं मला. नाही म्हणजे तसा तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण तुम्हीच सांगा मला खरा आरोपी कोण आहे. कल्पना ताईंचं शहाणं बाळते. आता हे सगळ्याच्या सगळे अर्जुनकडे बोट दाखवतात बरं का. अस्मिता, चैतन्य आणि अश्विन तिघेही म्हणतात अर्जुन सुभेदार खरा गुन्हेगार आहे. अर्जुन बिचारा तोपेच्या तोंडी. अर्जुन म्हणतो अरे असं काय मिलॉर्ड ऑब्जेक्शन बरं का, हे तिघे पण सामील होते ना बरोबर. सायली म्हणते चला तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करायला दाखवा बरं पुरावा. अर्जुन म्हणतो नाही पुरावा तर नाही आहे माझ्याकडे, मग कसं काय सिद्ध करणार आता मी. प्रतिमा त्या म्हणतात भोगा बाबा मग आता शिक्षा भोगावी लागेल तुम्हाला. पुन्हा इकडे यांची महायुती दाखवली आता या सगळ्या विलनची. प्रेक्षकांनो थोडक्यात काय आजचा ना विलन्सचा महायुतीचा सीन तुम्ही बघत आहात बरं का. एपिसोडच त्यावर आहे अख्खाच्या अख्खा यांचा. वर्क फ्रॉम जेल महायुती असा हा आजचा एपिसोड आहे बरं का प्रेक्षकांनो. आता इथे पहा प्रिया त्या नागराजला बोलायला लागते वच. आता प्रियाचे आणि नागराजचे फोनवर भांडणं चालू होतात बरं का प्रेक्षकांनो. प्रिया म्हणत असते नागराजला तुम्हीच आगोपणा केला, कशाला त्या अर्जुनला ते मय सभेचं कोडं घातलं, या सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात, तुम्ही सुरुवात केली होती या सगळ्याला. नागराज म्हणतो प्रिया उगाचच नको माझ्यावर आरोप घालू, तू जेलमध्ये गेली ना त्यासाठी फक्त तू स्वतःच जबाबदार आहे. प्रिया म्हणत असते त्यावेळेला तुम्ही स्वतःचं थोबाड बंद ठेवलं असतं ना तर मी आज तन्वी असते, पण तुम्हाला आणि अण्णांना त्या सदा महिन्याला आणायचं होतं ना मला त्रास द्यायला, म्हणून हे सगळं झालं. त्यावेळेला तुम्ही दोघांनी शेण खाल्लं, तुम्हाला एक गोष्ट धड जमली नाही आणि तुम्ही मला दोष देताय. नागराज म्हणतो चल ग प्रिया, त्या सदा महिन्याला आम्ही आणलं कारण तू आमच्या डोक्यावर बसली होतीस प्रिया. त्यावर आता यांचा आवाज वाढला ना दोघांचा पण. मग लगेच आता तिकडनं त्यांचा कॉन्स्टेबल येतो आणि मैपतला आणि त्या नागराजला म्हणतो ओ साहेब जरा हळू बोला ना, बाहेर येतोय तुमचा आवाज. इकडे प्रियाची कॉन्स्टेबल बाई येते आणि ती पण म्हणते बाई केवढ्या ना आरडाओरडा करते, भुणभुण नको करू ना, अगं बाहेर तुझा आवाज आला ना तर माझी नोकरी जाईल तुझ्या पायी. प्रिया म्हणते 5 मिनिटं बाकी आहे आमच्या मीटिंगची, गप्प राहा तोपर्यंत, जा लक्ष ठेव बाहेर. लगेच ती कॉन्स्टेबल बाई म्हणते प्रियाला पैसे दिले म्हणून जास्ती शहाणपणा करायचा नाही हा, दादागिरी नाही करायची माझ्यावर, चल 5 मिनिटात पटकन तुझी मीटिंग संपव. जिकडे तिकडे प्रियाचा पचकाच होतो बिचारीचा. असो कोणी येतं प्रियाला ऐकवून जातं, आता असं म्हणायला हरकत नाही. काय तोरा होता प्रेक्षकांनो प्रियाचा, आणि आता काय कोण होतीस तू, काय झालीस तू, असं झालेलं आहे बिचारीचं. असो आता पुन्हा यांच्या मीटिंगला झाली बरं का सुरुवात. आता
मध्ये मध्ये व्यत्यय येतोय यांच्या मीटिंगच्या. असो, आता इकडे कॉन्स्टेबल म्हणतो, "ओ साहेब, अहो एवढा मोठ्यानं आवाज करू नका हो, बाहेर चालले ना तुमचे आवाज." म्हणजे मैपत आणि नागराजला तो कॉन्स्टेबल इकडे सांगत असतो, "अहो पटापटा बोला, बाहेर आवाज नका येऊ देऊ हां." इकडे कॉन्स्टेबल बाई पण हे सगळं सांगून जाते. मग प्रिया आता त्या व्हॉइस मीटिंगवर म्हणते, "हे बघा, आता आपण एकमेकांवर खापर फोडणं बंद करायला हवं. आता आता आपण एकत्र काम करायला हवं." सचिन म्हणतोय तसं आपण जर 5 पोटांची मूठ वळली तर आपण शत्रूंवर मात करू शकतो. पण आपल्या 5 जणांची तोंड 5 दिशेला राहिली ना, तर अर्जुन सायली कायम खुश राहतील. आपल्याला बघवणार आहे का हे सगळं? बघवणार आहे का? प्रियाने असं सांगितल्यानंतर पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवला. पुन्हा त्यांचं सीन दाखवलाय. यांना ते सवयच प्रेक्षकांनो. सीनची उत्सुकता वाढवतात ते मुद्दाम. आधेमध्ये यांचे सीन दाखवतात, आधेमध्ये तिकडचे सीन दाखवतात. आता इकडे अर्जुन आता नमस्कार करत असतो सगळ्यांना हात जोडून आणि म्हणत असतो, "मिलॉर्ड, मिलॉर्ड, मला शिक्षा नका करू, माफ करा मला." कल्पनाताई म्हणत असतात, "आता काही तुला माफी मिळणार नाही बरं का. उद्यापासून संध्याकाळ व्हायच्या आत तुला घरी यायचं आणि हीच तुझी शिक्षा आहे." आता ज्याच्या त्याच्या परीने ज्याने त्याने अर्जुनला शिक्षा सुनावली. बिचारा अर्जुन गरीब आहे हो, काही ऐकून घेतो सगळ्यांचं. अर्जुन म्हणतो, "नाही नाही, असं कसं चालेल मम्मा." मग लगेच प्रतापराव म्हणतात, "नाही नाही, त्याने काय होणार आहे, त्यापेक्षा आरोपीची कॉफी बंद करा, हीच त्याची शिक्षा." अर्जुन म्हणतो, "नाही हो, कॉफी का बरं बंद करता माझी?" आता लगेच या प्रतिमात्या म्हणतात, "मला असं वाटतं की याने बायकोला 4 दिवस कुठेतरी फिरायला घेऊन जावं, ही सगळ्यात चांगली शिक्षा." पाहिलं का, प्रतिमात्याला वाटतं काही असो, आपल्या पोरीला आराम भेटायला पाहिजे. पण ती आयडिया पटली अर्जुनला. मग लगेच अस्मिता बरोबर अस्मितावरली नणंद जागी झाली ना, ती म्हणते, "काय गो प्रतिमात्या, तू शिक्षा देतेस का लाड करतेस?" आता सायली म्हणते, "मी सांगते ना यांची शिक्षा काय असणार आहे." अर्जुन म्हणतो, "ए बायको, जास्ती कठीण शिक्षा नको करूस हां." सायली म्हणते, "शिक्षा छोटीशी आहे तो. अहो तुम्हाला ना फक्त 100 उठाबशा काढायच्या आहेत." अर्जुनला 100 उठाबशा काढायच्या म्हणलं टेन्शन आलं ना. कल्पनाताई म्हणतात, "बाई बाई, 100 उठाबशा म्हणजे अर्जुनला काही उद्या चालता येणार नाही." सगळे अर्जुनला आता हसायला लागतात. चैतन्य म्हणतो, "चला चला, काढा काढा उठाबशा काढा अर्जुनराव." अर्जुन म्हणतो, "ए बायको, 100 उठाबशा." पुन्हा प्रतापराव ऑर्डर ऑर्डर म्हणतात. आणि म्हणतात, "चला मिस्टर सुभेदारांना शिक्षा सुनावली आहे, चला चला शिक्षा पूर्ण करा." अर्जुन म्हणतो, "चैतन्य तुला बघून गेला." चैतन्य म्हणतो, "चला चला करा सुरुवात." आता बिचारा 1 2 करून आपला उठाबशा मारतोय आणि हे सगळे काउंटिंग करताय त्याच्या उठाबशा. मारल्या का काय कोणाच ठाऊक, 100 काही दाखवल्या नाही त्यांनी, पण 4-5च उठाबशा दाखवल्या. अर्जुन म्हणतो असतो, "माझा पाय दुखतोय ग बायको." अस्मिता म्हणते, "चल चल सुरू कर." मंडळी, थोडक्यात सांगू का, आजचा एपिसोड लहान लेकरांना बघू द्या, फार आवडणार आहे त्यांना आजचा एपिसोड. असो, पण छान होता, हलका फुलका एपिसोड होता आजचा. म्हटलं ना, बघा आणि सोडून द्या. इकडे प्रिया आता पुन्हा बोलते बरं का, यांचा दाखवलाय सीन सगळ्यांचा. प्रिया म्हणत असते, "हे बघा, आपण सगळ्यांनी थोडी थोडी माती खाल्लेली आहे आधी, पण आता अर्जुन सायलीला मातीत पुरवायचं असेल ना, तर आपल्याला एकत्र येणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ते सुद्धा एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून, कळतंय ना." आता मैपत लगेच म्हणतो इकडनं, "नागराज शेठ, मला आधीपासूनच माहिती होतं की आपण एकत्र राहायला पाहिजे, पण दुनियेसमोर चांगलं राहून आपल्याला जे करायचं ना, आपण तेच करायचं. तुम्ही सांगा नागराज शेठ, तुम्हाला काय वाटतं?" बरं प्रेक्षकांनो, यानेच नागराजवर तेव्हा विश्वास दाखवला नव्हता ना. नागराजने त्याला किडनॅप करून ठेवलं होतं, काय काय तमाशे केले यांनी, सगळे विसरले बरं काय. असो, आता लगेच राकेश म्हणतो, "पप्पा, अहो पप्पा, आपल्याला एकत्र यावं लागेल, तुम्हाला कळतंय का?" पण यार प्रेक्षकांना मला कळत नाही, राकेशचं काय आहे यार मध्ये मध्ये, म्हणजे याला का आणलं असेल बरं, मला समजूच नाही लागलं. ठीक आहे, याचे पप्पा जेलमध्ये आहेत, आता याच्या पप्पाच्या कर्माची शिक्षा पप्पा भोगतोय ना, पण याचं काय, म्हणजे काय, कशासाठी राकेश, मला प्रश्नच पडलाय आता. असो, आता नागराज म्हणतो, "हां हां, पटतंय मला, पटतंय. म्हणजे आपण जर वेगवेगळे राहिलो तर आपण काही करू शकणार नाहीये, बरोबर आहे. आपण एकत्र आलो तर अर्जुन सायली आपल्यासमोर टिकाव धरू शकणार नाही, हे पटतंय मला." मग पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. झालं, आता यांचं कोट संपलं वाटतं. सायली खुश असते आणि म्हणत असते बेडरूममध्ये आल्यावर, "मी आज खूप 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 खुश आहे. मला ना स्वप्न असल्यासारखंच वाटतंय. अहो, एवढी छान गोष्ट कोणाच्या आयुष्यात घडू शकते का?" अर्जुन म्हणतो, "घडलीये ना आता तुझ्या आयुष्यात छान गोष्ट. आता काय बाबा, तुझे लाडच चाललेत ना. आता माझ्याकडे कोणी बघत पण नाही, अर्जुनला कोणी विचारत पण नाही." सायली म्हणते, "काही बोलताय हा?" अर्जुन म्हणतो, "नाहीतर काय, 100 उठाबशा मारायला लावल्या मला. किती खुश होते सगळे, हसत होते माझ्यावर. बघ, तू पण हसू लागलीस मला." अर्जुन म्हणतो, "जा कट्टी, मी नाही बोलत तुझ्याशी." सायली म्हणते, हो का, माझा अर्जुन माझ्यावर रुसलाय वाटतं. मला माहिती आहे त्याला कसं हसवायचंय." अर्जुन म्हणतो, "नाही नाही, अर्जुन नुसता रुसला नाहीये, चिडलाय खूप." मग सायली त्याला गुदगुल्या करायला लागते बरं का, आणि म्हणते, "मला काढता येतो माझ्या अर्जुनचा राग."
आणि गुदगुल्या त्याला सहन होत नाही बहुतेक आणि त्याला कसं तरी होत असतं. झालं प्रेक्षकांनो, आता शेवटची सीन तुम्ही बघत आहात. प्रिया म्हणत असते की आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा आपल्याला अर्जुन सायलीला हरवणं सोपं होतं, पण गेल्या काही दिवस आपण एकमेकांपासून वेगळे झालोय. काही जण जेलमध्ये गेलेत, तर काही जण सुधारण्याची नाटकं करायला लागली. हा मैपतसाठी टोमणा होता प्रियाचा. पुढे प्रिया म्हणते या सगळ्याचा परिणाम म्हणून सायली अर्जुन परत परत जिंकायला लागले आणि शेवटी जी गोष्ट 3.5 वर्षापासून आपण वेठीस धरली होती ना, तेच घडलं. त्या सायलीला कळलं ती तन्वी आणि सगळ्यांना कळलं ती तन्वी आहे. पण आता यापुढे एकमेकांवर आरोप करत राहायचे की एकत्र येऊन सायली अर्जुनला हरवायचं, हे आपल्याला ठरवायचंय आणि ते सुद्धा आत्ताच्या आत्ता ठरवायचंय आपल्याला. मैपत म्हणतो त्याच्यात काय वेगळं ठरवायचंय? या सगळ्यात आपण म्हणजे ही सगळी नाटकं आपण त्या सायली अर्जुनला हरवायलाच केलेली आहेत ना. तिने माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, त्या सगळ्यांनी लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय माझ्या. मी त्यांना जगू देणार नाहीये सुखाने. नागराज म्हणतो आमची सगळी स्वप्न सायली अर्जुनने धुळीला मिळवली. आणि म्हणजे आता हे प्रत्येक जण एकमेकांचा मोटिव्ह सांगताय रिव्हेंज घेण्याचा. इकडे अर्जुन सायली आनंदात आहेत, एकमेकांना गुदगुल्या करतायत, असे मध्ये मध्ये सीन दाखवलेत. मग आता इकडे प्रिया पण नागराज म्हणत असतो आधी मला दादाची सगळी प्रॉपर्टी हवी होती, मला मला किल्लेदाराच्या घरात सत्ता हवी होती, पण त्या अर्जुन सायलीमुळे असं होऊ शकलं नाही. मला मला या सगळ्या गोष्टी माझ्या अर्जुनकडनं हिसकावून घ्यायच्या आहेत. सचिन म्हणत असतो मला पण त्या अस्मिताला सुखात राहू द्यायचं नाही. जर सुभेदार रडले तर अस्मिता पण रडेल. मग प्रिया म्हणते मला पण त्या सुभेदारांना उद्ध्वस्त करायचंय. त्या अर्जुन सायलीला त्यांच्या प्रेमाचा खूप माज आहे ना, मला आता त्यांच्यावर अशी परिस्थिती आणायची आहे की त्यांना ना आपलं गुलाम होऊन राहावं लागेल. नागराज म्हणतो अगं प्रिया, आपण आता तुझा सामना सायलीशी नाही तन्वीशी आहे बरं का. प्रिया म्हणते अरे इतके दिवस त्या सुभेदारांसाठी मीच तर तन्वी होते ना, किती स्वप्न पाहिली होती मी, सगळी प्रॉपर्टी माझी, माझ्याच नावाचं सगळे उदो करतील. पण नाही, तसं नाही झालं. नाही 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 नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी तन्वीचं जे काही आहे ना, जे काही मला मिळणं अपेक्षित होतं ना, ते मी आता हिसकावून घेणार आहे. ते सगळं मी आता हिसकावून घेणार आहे माझ्याकडे. प्रिया अशी खूप द्वेषाने आणि रागाने बोलत असते. तो मान, तो पैसा मी सोडणार नाही आता, असं प्रिया म्हणत असते बरं का प्रेक्षकांनो. आणि याच तिच्या रागावर आणि द्वेषावर त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. आणि इकडे अर्जुन सायली आनंदात आहे असं त्यांनी शेवटी दाखवलं. आता पुढचा प्रोमो बघा प्रेक्षकांनो. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की प्रिया म्हणत असते एक असा मोठा खेळ खेळायचा आता ज्यामुळे अर्जुन सायलीच रस्त्यावर नाही येणार, तर सुभेदार किल्लेदारांची बदनामी होणार. इकडे आता सायली सकाळी झोपेतून उठते आणि सकाळी 9:30ला उठते, ती उशिरा उठते, तेव्हा सगळे सुभेदार किल्लेदार तिच्या सेवेसाठी अगदी हजर असतात. सगळेजण कोणी पेस्ट घेऊन आलंय तिच्यासाठी, कोणी टॉवेल घेऊन आलंय. सायली उठून म्हणते बापरे 9:30 वाजले, मी पटकन आवरते. मग कल्पनाताई तिला ब्रश देतात, प्रतिमा आत्या तिला टूथपेस्ट देतात. सायली म्हणते अगं बाई हे काय चाललंय तुमचं, मी राजकुमारी असल्यासारखं का मला वागवताय. मग कल्पनाताई म्हणतात अगं तू राजकुमारीच आहेस बेटा या घरची. सायलीला अशी VIP ट्रीटमेंट मिळते प्रेक्षकांना. साहजिक आहे, त्यांचं लेकरू एवढ्या वर्ष त्यांच्यापासून दुरावलं होतं, आता ते परत आलंय म्हटल्यावर तिच्या वाटेचं प्रेम तिला मिळणारच. पण आता या सगळ्या चांडाळ चौकडी यांची जी षटकोनी चौकडी आहे असं म्हणायला हरकत नाहीये, तर या सगळ्यांना काही ते सहन होईना. आता यांच्या कर्माची शिक्षा खरं तर हे भोगताय बरं का. पण उगाचच अर्जुन सायलीच्या मागे लागलेत. असतात काही विघ्न संतोषी लोक. तर आता पुढे बघूयात मंडळी अर्जुन सायलीच्या सुखाला हे कितपत नजर लावतील. येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला दिसेलच. आजचा एपिसोड मजेशीर होता की नाही, म्हणजे तसं मी तुम्हाला मजेशीर करून सांगण्याचा प्रयत्न केला. असो, आवडल्यास नक्की आवर्जून लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू बरं का प्रेक्षकांनो. टेक केअर. धन्यवाद.